नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय सत्यवाणी न्यूज. काँग्रेसच्या निष्ठेचं प्रतीक मानलं जाणारं सातव कुटुंब, ज्यांनी राहुल गांधींच्या जवळच्या कोर टीमचा कणा बनून मोदी लाटेतही पक्ष सोडला नव्हता. त्याच कुटुंबातील डॉक्टर प्रज्ञा सातव यांनी अचानक आमदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केलाय. हा केवळ एक पक्षांतर नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजवणारा भूकंप आहे, ज्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला, विरोधी पक्षनेतेपद हातून गेलं आणि देवेंद्र फडणवीसांनी एका दगडात अनेक पक्षी मारले. एक काळ असा होता की जेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणात सातव हे नाव काँग्रेसच्या निष्ठेचं दुसरं नाव मानलं जायचं. काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव हे राहुल गांधींचे इतके जवळचे मित्र होते की त्यांना राहुल गांधींच्या कोर टीमचा कणा मानलं जायचं. राहुल गांधी जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात येत तेव्हा राजीव सातव त्यांच्या सावलीसारखे त्यांच्यासोबत उभे असायचे. राजीव सातव हे इतके एकनिष्ठ होते की 14 आणि 19च्या मोदी लाटेतही त्यांनी कधीही काँग्रेस पक्षाची साथ सोडली नाही. 14 प्रमाणेच महाराष्ट्रातही भाजप आणि मोदी लाट दिसून आली. या मोदी लाटेत महाराष्ट्रात काँग्रेसचे फक्त 2च खासदार निवडून आले होते, पण या 2 खासदारांपैकी राजीव सातव सुद्धा हे एक होते. त्या लाटेत त्यांनी थेट विद्यमान खासदाराचा पराभव केला होता. पुढं त्यांना महाराष्ट्र काँग्रेसचं भविष्य मानलं गेलं, पण दुर्दैवानं कोरोनामध्ये त्यांचं निधन झालं. पण आता त्यांच्या पत्नी विद्यमान आमदार डॉक्टर प्रज्ञा सातव यांनी काल अचानक भाजपमध्ये प्रवेश केलाय. पण प्रवेश करण्यापूर्वी अचानक त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपमध्ये प्रवेश केला. ही घटना केवळ एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणं इतक्यापुरती मर्यादित नाही. प्रज्ञा सातव यांचा भाजप प्रवेश काँग्रेससाठी सर्वात मोठा धक्का आहे, कारण काहीच दिवसांपूर्वी नागपूरमध्ये आपलं हिवाळी अधिवेशन पार पडलं. या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेतेपदाचा मुद्दा चांगलाच गाजला. मागच्या विधानसभा निवडणुका पार पडल्यापासून राज्याला दोन्ही सभागृहांसाठी विरोधी पक्षनेतापद नाहीये. हिवाळी अधिवेशनात सरकारवर या मुद्द्यावरून प्रचंड टीका झाल्यानं सरकारनं विरोधी पक्षनेतापद देण्यास विचार करायला सुरुवात केली होती. काँग्रेस आमदार सतीश पाटीलांना हे पद मिळेल हे जवळपास निश्चित झालं होतं, पण आमदार प्रज्ञा सातव यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देत प्रवेश केल्यानं काँग्रेसचा संख्याबळ आता 7वर आला आहे. म्हणजेच काँग्रेस आता या पदावर दावा करू शकत नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाजप सतीश पाटीलांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद देण्यास तयार नव्हतं. तशा प्रकारचा नकार त्यांनी काँग्रेसला कळवला होता, पण काँग्रेस मात्र हे पद सतीश पाटीलांना देण्यास इच्छुक होतं. पण आता देवेंद्र फडणवीसांनी अतिशय शांतपणे काँग्रेसच्या हातून विधान परिषदेतील कॅबिनेट दर्जाचं पद आता काढून घेतलं आहे. यामुळे सभागृहात सरकारला घेरणारा एक मोठा आवाज आता कमकुवत झालाय. प्रज्ञा सातव यांचा राजीनामा हा काँग्रेसच्या रणनीतीवर केलेला देवेंद्र फडणवीसांचा सर्वात मोठा सर्जिकल स्ट्राईक आहे. प्रज्ञा सातव मराठवाड्यामधून येतात, पण त्यांचा राजीनामा पश्चिम महाराष्ट्रातील सतीश पाटीलांना सर्वात जास्त भौल आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जसं सतीश पाटीलांना हे पद मिळालं असतं तर पश्चिम महाराष्ट्रात त्यांचं वजन अजूनच वाढलं असतं. 2014ला सत्तेत आल्यापासून भाजप सतीश पाटीलांना आपल्या पक्षात घेण्यास इच्छुक आहे, पण सतीश पाटील कोणत्याच परिस्थितीत काँग्रेस सोडायला तयार नाहीत. सतीश पाटीलांचं कोल्हापूर जिल्ह्यात सर्वात जास्त वजन आहे. 2014ला मोदी लाटेत त्यांनी राष्ट्रवादीच्या धनंजय महाडिकांना निवडून आणलं होतं. त्यानंतर 19ला आघाडीच्या विरोधात जात त्यांनी महाडिकांना पाडलं, तर मागच्या लोकसभा निवडणुकीत शाहू छत्रपतींना तिकीट मिळवण्यापासून ते थेट खासदार करण्यापर्यंत सतीश पाटीलांचा सर्वात मोठा सहभाग होता. प्रज्ञा सातव यांचा हा पक्षप्रवेश म्हणजे भाजप केवळ आजचा विचार करत नाहीये, तर थेट 2029च्या निवडणुकांचा विचार करत आहे. प्रज्ञा सातव या माळी समाजाचे प्रतिनिधित्व करतात. महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपचा माधव पॅटर्न हा त्यांच्या सोशल इंजिनिअरिंगचा कणा राहिलेला आहे. माधव म्हणजे माळी, धनगर आणि वंजारी. हिंगोली आणि मराठवाड्याच्या पट्ट्यात भाजपला एक सशक्त माळी चेहऱ्याची गरज आता प्रज्ञा सातव यांच्या रूपाने भाजपला एक मोठा माळी चेहरा मिळाला आहे. दुसरी बाजू म्हणजे हिंगोलीतील कळमनुरी विधानसभा मतदारसंघ. इथे सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संतोष बांगर आमदार आहेत, पण राजकारणात कधीही काही येऊ शकतं. जर 2029मध्ये भाजपला स्वतःबरोबर लढायची वेळ आली तर संतोष बांगर यांना तगडं आव्हान देण्यासाठी भाजपकडं प्रज्ञा सातव यांच्या रूपाने एक मोठा चेहरा आता तयार आहे. म्हणजेच मित्रपक्षालाही शह देण्याची तयारी भाजपने आत्तापासूनच केली आहे.
तसंच भाजप प्रज्ञा सातव्यांना थेट 2029च्या हिंगोलीच्या लोकसभा निवडणुकीसाठी उभं करू शकतं. स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार प्रज्ञा सातव्यांचा हा प्रवेश स्वतःहून झालेला नाही. यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांची सर्वात मोठी भूमिका असल्याचं बोललं जातंय. चव्हाणांनी स्वतः भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या तोडीचा कोणताही मोठा नेता भाजपमध्ये आला नव्हता. प्रज्ञा सातव्यांना भाजपमध्ये आणून चव्हाणांनी आपलं महत्त्व अधोरेखित केलं आहे. शिवाय काँग्रेसमध्ये प्रज्ञा सातव्यांच्या कार्यपद्धतीवर स्थानिक कार्यकर्ते नाराज असल्याच्याही बातम्या आहेत. त्यांना मिळणारा निधी, कार्यकर्त्यांशी असलेला संपर्क आणि पक्षात वाढलेली गटबाजी यामुळे त्यांना काम करणं कठीण जात होतं. स्वतः प्रज्ञा सातव यांनी भाजप प्रवेशावेळी सांगितलं की त्यांना मोदींच्या नेतृत्वात आणि फडणवीसांच्या मार्गदर्शनाखाली विकास करायचा आहे. पण काँग्रेस सोडण्याबद्दल विचारलं असता त्या म्हणाल्या की मी त्याबद्दल बोलणे इतकी मोठी नाही. प्रज्ञा सातव यांचा हा निर्णय केवळ एका जागेचा राजीनामा नाही, तर तो महाराष्ट्राच्या राजकारणातील एका मोठ्या सिस्टीमचा बदल आहे. ज्या कुटुंबाने काँग्रेससाठी रक्त आठवलं ते कुटुंब आज भाजपच्या गोटात सामील झालं आहे. हे काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाचं अपयश आहे की भाजपच्या चाणक्य नेतेचा विजय, हे आगामी काळात आपल्याला समजून येईलच. ज्या विचारांच्या विरोधात सातव कुटुंब पिढ्यानपिढ्या लढलं, त्याच विचारांच्या सावलीत आता प्रज्ञा सातव यांना त्यांचं राजकीय भविष्य दिसत आहे. तुम्हाला काय वाटतं? प्रज्ञा सातव यांनी घेतलेला हा निर्णय त्यांच्या राजकीय करिअरसाठी गेम चेंजर ठरेल की ही त्यांची सर्वात मोठी चूक असेल? आणि देवेंद्र फडणवीसांच्या या खेळीबद्दल तुमचं काय मत आहे? भाजप प्रज्ञा सातव यांना संतोष बांगरांच्या विरोधात उभं करेल का? तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक बटन नक्की दाबा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या सत्यवाणी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.